मग परत ते थांबवून मग आणि हे केलं. तिथं इंटरव्ह्यूला गेलोच नाही. ऑल राइट, वेलकम बैक टू न्यू वीडियो. ठीक है, तो फाइनली जाके मारुति सुजुकी नेक्सा बलिनो 2024 का गाड़ी कौन सी वेरिएंट की मिलती है और उसके साथ ही साथ प्राइस की भी हम बात करते हैं. ठीक है, तो आज का जो टॉपिक है वो ये है कि मारुति सुजुकी नेक्सा बलिनो 2024 फुल ड्राइविंग रिव्यू. ठीक है, अगर चैनल पे नहीं तो सब्सक्राइब करें, पुराने तो शेयर करें. वीडियो चालू करते हैं. फीचर्स रिक्वायरमेंट कशी होती सर? म्हणजे काय बेसिक म्हणजे इन्फोटेनमेंट सिस्टीम नॉर्मल, डिजिटल क्लस्टर इतका म्हणजे डिझायनिंग असा नको आहे. आणि अलॉय व्हील तर अजून काही नाही, व्हील कॅपवरच आहे. मग ते आपल्याला डेल्टापर्यंत जाते. या महिन्याचा डिस्काउंट चांगला आहे. अच्छा, करून देतो डिस्काउंट चांगला. फक्त सांगा तुम्ही, गाडी पण अवेलेबल करून देतो. गाडीचं सर मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे, तुम्हाला मायलेज चांगलं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला लेगरूम याची चांगली आहे, सस्पेन्शन चांगलं आहे सर. गावबाग मध्ये राहायला कुठे सर? आनंद चौक. बस वाडी तिथून टर्न घ्यायचं. हो तेच रिटर्न ना. हॅलो, थांबा आलो मी. जरी तिथे टेस्टर झाली, शोरूम टेस्टर. बरं सर ना पाठवतो. नाही मी जाणार आहे. गाडीला फक्त इन करू नका. थांबा, बरं सर ना पाठवतो.
हॅलो 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 गाडी आले चेतन सर घेऊन मी 1-2 मिनिटात आलो फक्त शोरूम टेस्टवर झालो इथे कस्टमर थांबलेत बाहेर जाणार आहे ते फक्त गाडी ती हे करते का कारण श्रीलेश मागायला वाटते गाडी श्रीलेश मागायला लागलाय वाटतं गाडी टेस्टरला ती मी चेतन सरना सांगितले थांबा म्हटलं बरं सरना पाठवतो लगेच मी आलो 1-2 मिनिटात येतो तोपर्यंत पिकअप चांगला आहे. हा पिकअप वगैरे चांगलं आहे गाडी कोण तुमच्यावरती घ्यायची आहे का कोणाला पडलाय सर सर्व्हिसला कुठे गव्हर्नमेंट. मी काल ह्याला सध्या तर आता कोशागार कार्यालयाला येते हां सांगलीतच आहेत. मला आधी महापालिकेत होते. होते का महापालिकेत एक अधिकारी म्हणून होते. त्यांना ॲक्च्युली पहिला गाडी होती अँबॅसिडर. बरं आता डिपार्टमेंट बदलल्यामुळे थोडंसं घ्यायला लागले. पण आता मग ही व्हेन्यू पण तुम्हीच वापरताय का नाही घरीच असतं. मी बाहेरच असते सारखं असं असतं. तुम्ही म्हणजे जॉब निमित्त बाहेर जाताय का एज्युकेशन मी एज्युकेशनला बाहेर आहे. जॉबचं झालेलं माझं एअरलाईनचं बरं पण एवढं लवकर नाही करायचं म्हटलं जॉब. हां माझं आयटाला सिलेक्शन झालं होतं. आयटावरून मग परत ते थांबवून मग आणि हे केलं. तिथं इंटरव्ह्यूला गेलोच नाही. इको कशासाठी बघत होता सर कमर्शियल ते आमच्या काकांचं हे होतं ना. हां हां त्यांचं हे ते अंगणवाडीची जी भाताची गाडी असते ना हां 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 त्यांचं चालू होतं. मग ते ओमनी आणि इकोचं ते चालू होतं. मग ते काय अजून त्यांचं झेमतेम बस. ते झालं म्हणून पेट्रोल म्हटलं मी. डिझेल मध्ये पण याला ऑप्शन नाही वाटतं. डिझेल नाही बंदच केलं आता. 3 वर्ष झाले आता बंद डिस्कंटिन्यूच केलं. आणि थोडंसं सगळेच बंद होते कमर्शियल फक्त गाडी राहतो ट्रांसपोर्टच्या गाड्या जेवढ्या तर ठेवायला असला तो मैंने गाड़ी का अच्छा खासा रिव्यू किया है और साथ ही साथ गाड़ी को चला के देखा है. गाड़ी को चलाने में बहुत ही ज्यादा स्मूथनेस फील होती है. साथ ही साथ अगर मैं बोलूँ गाड़ी की स्टेयरिंग सेंसिटिविटी थोड़ी सी अपने को यहाँ पर हार्ड मिलती है. अनएक्सपेक्टेडली पता नहीं कि बलिनो का ऐसा क्यों है लेकिन अंदर का पोर्शन भी अगर मैं बोलूँ तो थोड़ा सा अपने को यहाँ पर कम मिलता है. बात करें अगर कंपैरिजन इसके एल्ट्रॉस के साथ साथ तो एल्ट्रॉस थोड़ी सी अपने को इंटीरियर से बड़ी दिखती है. ठीक है तो अगर कंपैरिजन किया जाए बजट का तो बजट में तो मारुति सुजुकी की ऑल गाड़ियाँ
अप रहती है। ठीक है, तो ये सब चीजें थी जो कि मुझे वीडियो में बतानी थी। अगर वीडियो आपको अच्छा लगा तो लाइक करें, चैनल पर नहीं तो सब्सक्राइब। ठीक है, ये सब चीजें थी जो कि मुझे वीडियो में बतानी थी। अगर वीडियो आपको अच्छा लगा तो लाइक करें, चैनल पे नहीं तो सब्सक्राइब करें, पूरा नहीं तो शेयर करें। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। मिलते हैं अगले वाली वीडियो में।